सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि लोकमत AIची अद्भुत दुनिया या अनोख्या स्पर्धेमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं या अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत. आज या व्हिडिओमध्ये AI अद्भुतची दुनिया या स्पर्धेचा कूपन तक्ता म्हणजेच स्पर्धेची प्रवेशिका केव्हा, कुठे व कशी जमा कराल याचं परिपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही अजूनही आपले YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. आपण बघू शकता अशा प्रकारचा हा कूपन तक्ता आपण पूर्ण केलेला आहे. किती कूपन चिकटवायचे हे तुम्हाला परत एकदा सांगितलं जात आहे. रेग्युलर कूपन आपल्याला फक्त 65 चिकटवायचे आहेत. मास्टर कूपन 5 चिकटवायचे आहेत. जागा जास्त दिल्या आहेत परंतु कमीत कमी एवढे कूपन तुम्हाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी चिकटवणे आवश्यक आहे. कूपन चिकटवल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम हे करा की हा जो इंटरफेस दिसतोय समोर यामध्ये तुमची संपूर्ण माहिती जसे की नाव, शाळेचे नाव, घरचा नाव, पूर्ण पत्ता, शेवटी तुमची स्वाक्षरी, ह्या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित बघून पूर्ण करा. चुका होऊ देऊ नका. मोठ्यांचं मार्गदर्शन त्यासाठी नक्की या. आता आपली प्रवेशिका म्हणजेच कूपन तक्ता पूर्ण झाला आहे. तो आपल्याला कधीपर्यंत जमा करावा लागेल म्हणजे तुमच्याकडे काही कूपन नसतील तर तुम्हाला वेळ लागू शकतो, उत्तरे शोधायला वेळ लागू शकतो. त्यासाठी परिपूर्ण चिकटवलेली प्रवेशिका म्हणजे कूपन तक्ता स्पर्धा संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपल्याला निकालासाठी जमा करणे आवश्यक आहे. 15 दिवसानंतर आलेल्या म्हणजे उशिरा आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमचं सगळं काम योग्य वेळेत पूर्ण करा. प्रवेशिका कोठे व कशी जमा करावी हे नीट समजून घ्या. 4 प्रकारे तुम्हाला प्रवेशिका जमा करण्याचे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत. त्यापैकी कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही प्रवेशिका जमा करू शकता. पर्याय क्रमांक 1, प्रत्येक शाळेमध्ये शाळेच्या ऑफिसजवळ किंवा शाळेच्या वरांड्यात किंवा शाळेचा जो महत्त्वाचा दर्शनी भाग आहे त्या ठिकाणी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी दैनिक लोकमतची प्रवेशिका टाकण्याची म्हणजे पेटी म्हणजेच कूपन टाकण्याचा बॉक्स ठेवतील. त्या बॉक्समध्ये तुम्ही आपली प्रवेशिका व्यवस्थित टाकून द्या. 15 दिवसानंतर लोकमतचे प्रतिनिधी येऊन तो बॉक्स घेऊन लोकमत कार्यालयाकडे देतात आणि त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर केला जातो. लक्षात घ्या, तुमच्या शाळेमध्ये प्रत्येकाच्या शाळेमध्ये असा बॉक्स ठेवला जाईल. त्यात तुम्ही प्रवेशिका टाका. दुसरा पर्याय, तुमच्याकडे दुसरा महत्त्वाचा पर्याय आहे की तुम्ही काय करा की तुमचे जे पेपरवाले काका आहेत त्यांना विचारा किंवा वृत्तपत्र जे विक्रेते आहेत तुम्ही त्यांना विचारा की तुमच्याकडे आम्ही अशा प्रकारची प्रवेशिका देऊ का. ते जर तुमची प्रवेशिका घेऊन लोकमत कार्यालयाकडे पाठवणार असतील तर तुम्ही पांढऱ्या पाकिटात टाकून ज्यावर लोकमत AIची अद्भुत दुनिया स्पर्धा असे लिहून तुम्ही तुमची प्रवेशिका त्यांच्याकडे जमा करू शकता. पण ती प्रवेशिका ते कार्यालयाकडे देतील याची तुम्ही त्यांना विचारून खात्री करून घ्या. त्याशिवाय देऊ नका. त्यांनी जर ती प्रवेशिका त्यांच्याकडे घेतली आणि स्वतःकडेच ठेवून घेतली किंवा जमा केली नाही तर तुमचा निकाल येणार नाही हे तुम्ही समजून घ्या. तिसरा पर्याय, तुम्हाला आपली प्रवेशिका पोस्टाने पाठवण्याचा आहे. गावामध्ये किंवा दूरवर राहणाऱ्या स्पर्धकांना अतिशय चांगला, अतिशय सोपा असा हा पर्याय. पोस्टामधनं 5 रुपयाचं पाकिट घ्या. त्यामध्ये तुम्ही आपली प्रवेशिका टाका. प्रवेशिका टाकल्यानंतर तिच्यावर लोकमत AIची अद्भुत दुनिया स्पर्धा असा वरती उल्लेख करा आणि त्यावर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात, पुन्हा एकदा ऐका, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याच्या लोकमत कार्यालयाचा पूर्ण पत्ता टाकून ती प्रवेशिका टाका. आता हा पत्ता तुम्हाला कुठे मिळेल? हा दररोजच्या लोकमत पेपरमध्ये हा पत्ता दिलेला असतो किंवा तुम्ही Google सर्च करून त्या जिल्ह्याचा लोकमतचा पत्ता मिळवू शकता. जर तुम्हाला असा पत्ता मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तुम्हाला पूर्ण पत्ता उत्तराच्या दाखल पाठवला जाईल. गोंधळ करू नका. पोस्टाने पाठवणं हा अतिशय सोपा आणि चांगला पर्याय आहे. प्रवेशिका पाकिटात टाकून योग्य पोस्टेज चिकटवून तुम्ही पोस्टात टाका. पुढचा पर्याय,
तुमच्यासाठी या पर्यायामध्ये तुम्ही लोकमत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेशिका देऊ शकतात आणि जमा करू शकतात. म्हणजे ज्यांना लोकमतचं कार्यालय जवळ आहे किंवा जे शहरात राहतात, तालुक्याच्या ठिकाणी राहतात, जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात, अशा व्यक्ती अशा पद्धतीनं आपली प्रवेशिका जमा करू शकतात. शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या जवळच्या लोकमत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपली पूर्ण केलेली प्रवेशिका जमा करावी. स्पर्धा संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत अशी प्रवेशिका जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या नातेवाईकामार्फत, प्रतिनिधीमार्फतही अशी प्रवेशिका जमा करायला देऊ शकतात. त्यामुळे तुमची प्रवेशिका सुव्यवस्थितपणे कार्यालयात पोहोचते आणि तुमचा निकालाच्या यादीमध्ये समावेश केला जातो. याबाबत काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा. लक्षात घ्या, जे विद्यार्थी शाळेत शिकत नाहीत पण स्पर्धेत भाग घेत आहे ते सुद्धा आपल्या जवळच्या कोणत्याही शाळेत जाऊन तेथे ठेवलेल्या प्रवेशिका बॉक्समध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत आपली प्रवेशिका जमा करू शकतात. इतका सोपा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. आपल्या घराजवळच्या कोणत्याही मोठ्या शाळेत जा, तिथे प्रवेशिका बॉक्स 1 ते 15 एप्रिल ठेवलेला असेल, त्या ठिकाणी तुम्ही आपली प्रवेशिका टाकू शकता. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी व अधिक माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण अतिशय महत्त्वाच्या सूचना या शेवटच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिल्या जात आहेत. पुन्हा नव्याने सूचना देणारा व्हिडिओ तयार केला जाणार नाही, त्यामुळे सगळ्या सूचना काळजीपूर्वक पहा. सगळ्यात महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तपासून पहा. तुमच्याकडे जर कुपन उरलेले किंवा जास्त असतील तर तुम्ही ते प्रवेशिकेत ज्या रिकाम्या जागा राहिल्या तिथे चिकटवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं काम करा की प्रवेशिकेत 1 ते 65 जागा रिकाम्या सोडू नका. एखादे कुपन नसेल तर पुढच्या क्रमांकाचे कोणतेही कुपन चिकटवा. मास्टर कुपन कुठेही चिकटवू नका. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मास्टर कुपन चिकटवण्यासाठी पिवळ्या रंगाचे, फिकट पिवळ्या रंगाचे रकाने दिलेले आहेत. त्याच ठिकाणी तुम्ही मास्टर कुपन चिकटवा. ते कुठेही चिकटवू नका, पिवळ्या रंगाच्या रकान्यातच चिकटवा. 8 जागा दिल्या आहेत, कोणतेही 5 चिकटवा म्हणजे तुमची प्रवेशिका पूर्ण होणार आहे. 3 जागा जास्त दिलेल्या आहेत, जर तुमच्याकडे उरलेले असतील तर चिकटवू शकता. या स्पर्धेतली बक्षिसे तुम्हाला माहीत आहेत, पण या व्हिडिओच्या शेवटी सर्व बक्षिसांची यादी दिलेली आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचे नियम दिलेले आहेत. स्पर्धा 1 जानेवारीला सुरू झाली होती आणि 31 मार्चला संपलेली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेचे नियम तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पाहू शकता. पुन्हा एकदा स्पर्धेचे नियम सांगणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर आधीच उपलब्ध आहे, तो तुम्ही नक्की बघा. सगळ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हा. प्रवेशिकेत कुपन कमी असतील तर आपल्या मित्रांकडून घ्या, ज्यांच्याकडे जास्त असतील त्यांच्याकडनं मागून घ्या, पण स्पर्धेत सहभागी नक्की व्हा. निराश होऊ नका. प्रत्येकाला हमखास बक्षीस मिळेल आणि आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी आहे. चला तर स्पर्धेत सहभागी होऊया. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.